वायकरांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे, कसं बघता याकडे? पक्ष बदल झाल्यानंतर कुठेतरी क्लीन चिट मिळाली. दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिडकी दंडाची फुगून दाखवत आहे. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले. त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत. वायकर तर घाबरून पळूनच गेले ना. वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला. हेच केस, याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली. दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांवर ही तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले. राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची. त्यांच्या बरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले. असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात. त्यातले वायकर एक आहेत ना. काय बोलणार? तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास. मग आता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना. नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले. 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली. आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जप्त केलेल्या आहेत का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून? आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले? याचा विचार करायला पाहिजे. सोमय्याने अनेकांवरती तक्रारी दाखल केल्या, वाटतं याच्यावरती ते बोलतील का? अहो, सोमय्या काय सांगताय, फडतूस माणूस आहे. त्यांनी आता बोलावं ना. वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावं आता. जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं. वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं. जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही. मुंबई मनपाकडून हा दावा मुंबई मनपाच्या गैरसमजुतीतून हा तक्रार दाखल झाली असं कोण म्हणताय? असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं. मग तो महानगरपालिकेतले अनेक, मग कोविडचा विषय असेल, खिचडीचा असेल किंवा आमच्यासारख्या अनेकांवरती खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना. मग घ्या मागे. तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं. पोलीस ईओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं. ईओडब्ल्यूच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसमजातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिलाय वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. माझं फडणवीसांना आव्हान आहे. काँग्रेसने सर 288 उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत आणि 6 पद्धती अर्ज दाखल करण्यात आहेत. काय वाटतंय, काँग्रेसचा एकला चलुचा? अजिबात नाही. कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय शरद पवार साहेब होते,
उद्धवजी होते, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराजजी चव्हाण असे प्रमुख नेते होते. आम्ही सगळे होतो. जयंतराव पाटील होते. त्यानंतर प्रमुख सगळेच नेते उपस्थित, चर्चा झाली. अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही सुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना. यासाठी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं. अशा वेळेला तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांची 288 मतदारसंघात तयारी आहे. तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 2 वर्षापूर्वी 50 जणांनी एकाची विकेट काढली आहे, तसंच सूर्यकुमारने कॅच घेऊन एकाची विकेट काढली. हा क्षण लक्षात राहणार आहे, त्यामुळे आमचाही क्षण लक्षात राहणार. हो, तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. तुमचा क्लीन बोलची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप, बरं का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे, तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत. वो शेड्यूल ऑफेंस को रद्द कर दिया क्योंकि ईडी को आसान हो जाए. हाँ, उसका मतलब है. और ये बोल रहा है ईओडब्ल्यू की